नमस्कार सर्वांना। तर हा व्हिडिओ आहे काल सायंकाळचा 6:30 नंतरचा। तर सायंकाळची साफसफाई झाली होती आणि फ्रेश झाले होते मी। चहा वगैरे घ्यायचा होता तर दूध नव्हतं, मग काकडी कट केली, थोडंसं सेंधव मीठ टाकलं आणि मग काकडी खाऊन घेतली। तर इथं मला करायचा होता आता संध्याकाळचा स्वयंपाक। तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना त्याच भाज्या खाऊन जरा थोडंसं कंटाळा आल्यासारखं झालं होतं, म्हणून काहीतरी वेगळं करायचं होतं। म्हटलं टोमॅटोचा थोडासा रस्सा बनवावा। तर इथं मग मी 6-7 टोमॅटो घेतलेले होते आणि टोमॅटो एकदम लालसर घ्यायचे। तर त्याच्यासाठी ना मी रशासाठी इथं कांदा, थोडंसं खोबरं घेतलं होतं आणि इथं मी कोथिंबीर कढीपत्ता काढून ठेवला होता, थोडेसे धणे आणि लसूण निवडून ठेवलेला होता आणि रशासोबत ना इथं थोडासा भात पण मी शिजायला टाकलेला होता। तर त्यानंतर लगेच मग मी टोमॅटो वगैरे कट करून घेतले बारीक असे मिक्सरमधून काढण्यासाठी। तर लगेच मग मसाला काढण्यासाठी मी या भांड्यामध्ये थोड्याशा वाळलेल्या मिरच्या घातल्या 2-3। तिखट आपल्याला जसं लागतं तशाच मिरच्या घालायच्या, कमी जास्त। मग थोडेसे जिरे घातले आणि लसूण घातलं। लसूण थोडासा जास्तच घातला होता कारण टेस्ट रशाला लसणामुळे खूप छान येते। आणि एक छोटासा कांदा घेतला होता। तुम्हाला जर कांदा नसेल घालायचा तर तुम्ही नका घालू। तर इथे बघा मग मी मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला आणि थोडंसं खोबरं पण घेतलं होतं। तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं घाला, माझ्याकडे सुकं खोबरं होतं त्यामुळे मी सुकं खोबरंच घातलं। तर अशा प्रकारे थोडी थोडी करून मी सर्व पेस्ट ही टोमॅटोची काढून घेतली। तर इथे बघा त्यानंतर मी लगेच मग थोडंसं त्या रश्यामध्ये टाकायला ना कोमट पाणी मी इथं करायला ठेवलेलं होतं। कोमट पाणी वगैरे करायला ठेवलं आणि त्यानंतर लगेच इथं तेल तापलं होतं। तर फोडणीसाठी याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकला। जिरे मोहरी छान असं तडतडून दिलं आणि त्यानंतर लगेच ही टोमॅटोची काढलेली पेस्ट जी होती ना ती याच्यामध्ये मी टाकून घेतली। तर हे बघू शकता आता याला ना अर्धा तास जवळजवळ छान असं मी परतून देणार आहे तेलामध्ये, मस्त तेल सुटेपर्यंत। तर माझ्याकडून कढीपत्ता टाकायचा राहिला होता, तर तेल गरम केलं पळीमध्ये आणि कढीपत्ता टाकला आणि हा कढीपत्ता मी याच्यामध्ये टाकून घेतला। तर हे बघू शकता आता थोडंसं आटलं होतं। आता त्यानंतर परत मी 10 मिनिटासाठी ठेवलं आणि खूप छान असं हे बघा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली होती। आणि हे बघा आता थोडंसं चवीपुरता गूळ पण टाकायचं आहे, तुम्ही साखर पण टाकू शकता किंवा गूळ दोन्हीतून काही पण टाकू शकता। तर नंतर थोडंसं मी मीठ टाकून घेतलं आणि मीठ वगैरे टाकल्यानंतर लगेच थोडंसं हे बघा बघू शकता किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, पूर्ण तेल सुटलेलं आहे या टोमॅटोच्या पेस्टला। आणि नंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच मी कोमट पाणी टाकलं। तर आपल्या अंदाजानुसारच आपण कोमट पाणी टाकायचं आहे, आपल्याला किती घट्ट पातळ रस्सा पाहिजे त्या अंदाजानेच टाकायचा आहे। बघू शकता किती छान असा चमचमीत टोमॅटोचा रस्सा आपला तयार झालेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तर हे बघू शकता आता टोमॅटोचा रस्सा बस नाही होणार म्हणून थोडीशी इकडं करडीची भाजी मी शिजायला टाकलेली होती आणि ते भात प्लेटीत काढून ठेवलेला होता। तर मस्त असा टोमॅटोचा रस्सा मी भातावर घेतला आणि इथं राशी करायला लगेच खायला दिला होता। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा। बाय सर्वांना।